हॅलो स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं जे काही लेक्चर्स होते ते आपण कंप्लीट केले. आता आपण नवीन पेपर स्टार्ट करतोय. बघा, त्याचं टायटल टाकलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, किंवा यालाच तुम्ही ED सुद्धा म्हणता, इलेक्ट्रोडायनॅमिक्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. दरवर्षी बघा सेट एक्झाममध्ये या टॉपिकवर किंवा या पेपरवर 10 क्वेश्चन्स असतात. सिलेबस जर बघितला तुम्ही याचा, तर सिलेबस फार मोठा आहे, सिलेबस खूप सारा आहे. पण सेटचा जर तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व केला, लास्ट चार एक्झाम झाल्या, ज्या मागच्या वर्षीपर्यंत, ज्या 2021, 2020 असेल, 2022 असेल, 2019, 2018, तर लास्ट 4-5 एक्झामचा एक पेपर पॅटर्न अनालिसिस करून मी काही टिपिकल टॉपिक ठरवलेले आहेत की ज्या टिपिकल टॉपिकवर बेस तुमचा एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. तर मी काय करेन, मी तुम्हाला ते जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक साधारणपणे 30 लेक्चर्समध्ये, जसा इलेक्ट्रोडायनामिक्स हा पेपर फार मोठा आहे, हा जर तुम्हाला दररोज शिकवायचा म्हणला तर प्रति 1 तास जरी डेली लेक्चर म्हणलं तर याला कंप्लीट करण्यासाठी जवळपास 70 दिवस लागतील. एवढा मोठा सिलेबस आहे. पण 70 लेक्चरचा एवढा सिलेबस आपण 30 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. 30 लेक्चरमध्ये कसा कव्हर करणार आहोत, तर मी एक मागच्या 4 वर्षाचा 5 वर्षाचे जे काही पेपर झाले प्रिव्हियस, त्याचा एक पूर्ण अनालिसिस करून एक काही टिपिकल टॉपिक ठरवले की ज्या टॉपिकवर दरवर्षी एक्झाममध्ये क्वेश्चन असतात. त्यामध्ये टिपिकल टॉपिक मी तुम्हाला बघा काही सांगतो सुद्धा काय आहे. तर बघा एक पहिला पॉईंट टिपिकल, त्यामध्ये तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन असतो, तो म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फाइंड. पहिला टॉपिक आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ. यावर तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन एक्झाममध्ये दिसेलच. मागच्या 4-5 वर्षाचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही, या टॉपिकवर बेस तुम्हाला क्वेश्चन दिसेलच. एक क्वेश्चन कंपल्सरी. आणि 2000 नेक्स्ट जी काही एक्झाम होईल तुमची, ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करता, त्या एक्झाममध्ये सुद्धा या टॉपिकवर बेस तुम्हाला प्रत्येक वर्षी क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. नेक्स्ट इयरला असेल, मागच्या वर्षी होता, त्या मागच्या वर्षी होता. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ बी, इलेक्ट्रिक फील्डचे मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करणे यावर क्वेश्चन आहेच एक. आणि मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्डचे मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करणे यावर सुद्धा एक प्रश्न दरवर्षी कंपल्सरी आहे. नेक्स्ट इयरला येईल, मागच्या वर्षी होता, त्या मागच्या वर्षी होता, त्या मागच्या वर्षी होता. त्यानंतर थर्ड पॉईंट, तो म्हणजे पॉइंटिंग वेक्टर. या टॉपिकवर सुद्धा दरवर्षी बेस बघा, प्रत्येक इयरला एक क्वेश्चन आहे. कशावर? पॉइंटिंग वेक्टरवर. दरवर्षी आहे. तुम्ही लास्टचे मागचे 3, 4, 5 किती वर्षाचे पेपर चेक करा, प्रत्येक वर्षी तुम्हाला पॉइंटिंग वेक्टरवर बेस क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. 4 नंबरचा इलेक्ट्रिक डायपोल ऑब्लिक मॅग्नेटिक डायपोल. या दोनपैकी एका टॉपिकवर दरवर्षी क्वेश्चन आहे म्हणजे आहे. म्हणजे 4 टॉपिक जे आहेत याच्या टॉपिकवर कंपल्सरी क्वेश्चन आहे तुमचा. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन्स. आता 5 नंबरमध्ये बघा खूप सारे पॉईंट आहे. तर त्यामध्ये ते काय विचारतात तुम्हाला, की विचारतात यामध्ये रिलेटेड, यामध्ये बघा काही भरपूर वेळा क्वेश्चन्स डिफरंट पॉईंट्स विचारतात. त्यामध्ये एक विचारतात तुम्हाला कधी कधी डिस्पर्शन फिनॉमिनॉन विचारतात, किंवा रिफ्लेक्शन विचारतात, किंवा रिफ्रॅक्शन विचारतात. या 5 टॉपिकपैकी एका टॉपिकवर दरवर्षी बेस्ट एक क्वेश्चन आहे म्हणजे आहे. आणि या व्यतिरिक्त मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला 1 बाय 1 म्हणून सांगा. पण हे जे 5 टॉपिक आहे, या 5 टॉपिकवर दरवर्षी तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये कंपल्सरी क्वेश्चन दिसेल. म्हणजे जे 10 प्रश्न तुम्हाला विचारतात, 10 पैकी 5 प्रश्न तुमच्या 5 टॉपिकवर असणार म्हणजे असणारच, मॅन्डेटरी आहे दरवर्षी. कधी ऑब्झर्व करतो तुम्ही, मागच्या वर्षीचा बाद आहे, मागच्या वर्षी बाद, त्याच्या मागच्या वर्षीचा आहे बघा, या 5 टॉपिकवर बेस्ट तुम्हाला क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार. यावर तर शुअर आहेच आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करणे यावर आहेच आहे. पॉइंटिंग वेक्टरवर आहेच आहे. इलेक्ट्रिक डायपोल मॅग्नेटिक डायपोलवर दरवर्षी आहेच म्हणजे आहेच क्वेश्चन. हे काही टॉपिक असे ज्यावर बेस तुमचा क्वेश्चन आहे म्हणजे आहे. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे की मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर किंवा सिलेंडर, यापैकी कोणत्या तरी एका टॉपिकवर दरवर्षी सेट एक्झाममध्ये एक क्वेश्चन आहेच आहे. म्हणजे हे जे 6 प्रश्न, हे 6 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहे. या व्यतिरिक्त 4 क्वेश्चन ज्यावेळी टॉपिकवर विचारतात, ती टॉपिक तुम्ही 1 बाय 1 घेणार आहेच आहे. आणि 6 टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट. आता हे कुठे येतील काय येतील मी तुम्हाला ज्यावेळेस आपण हे शिकवणार त्यावेळेस तुम्हाला 1 बाय 1 सांगा. आता बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी किंवा इलेक्ट्रोडायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट करण्याअगोदर किंवा हा पेपर स्टार्ट करण्याअगोदर तुम्हाला काही बेसिक नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कोणाबद्दल, या व्हेक्टरबद्दल. या व्हेक्टरबद्दल तुम्हाला थोडीफार आयडिया असणे, थोडंफार नॉलेज असणं मस्ट आहे. आता मी तुमचा मॅथमॅटिकल फिजिक्सच्या सेक्शन्समध्ये हा चॅप्टर झाला असेल नसेल नो मॅटर, तरी मी तुम्हाला ही लेक्चर आणि एक नेक्स्ट लेक्चर आहे, 2 लेक्चरमध्ये एकदम शॉर्टकटमध्ये वेक्टर समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा जितपत तुम्हाला समजायला तितपत ओके.
ओके. अदरवाईज तुम्हाला व्हेक्टरसाठी थोडी मेहनत करावी लागेल. अदरवाईज जर तुम्हाला व्हेक्टर शिकवायचं म्हणलं तर याचे 5-6 लेक्चर एक्स्ट्रा मिळतील. ओके. तर तुम्ही एक्स्ट्रा लेक्चर न घेता तुम्हाला फक्त 2 लेक्चरमध्ये व्हेक्टर आणि जो काही बेसिक टर्म्स टर्मिनॉलॉजी लागतात कशासाठी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी किंवा इलेक्ट्रोडायनामिक स्टडी करण्यासाठी, त्या तुम्हाला मी वन बाय वन सांगेन. ओके. त्यानंतर स्टार्ट करूया. बघा काय झालं, आपण जे स्टार्ट करणार यामध्ये त्याचं हेडिंग आहे वेक्टर कॅल्क्युलस. काय आहे, वेक्टर कॅल्क्युलस. वेक्टर कॅल्क्युलस आपण पाहणार. त्यामध्ये आता सगळ्यांना माहिती फिजिकल क्वांटिटी जी आहे, कोणत्या क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी जी आहे, फिजिकल क्वांटिटी म्हणजे जे आपण मेजर करतो. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्या क्वांटिटी, दोज विच कॅन बी मेजर. म्हणजे ज्या क्वांटिटी आपण फिजिक्समध्ये स्टडी करतो, ज्या आपण मेजर करू शकतो, त्या फिजिकल क्वांटिटी 2 टाईपच्या असतात. एक म्हणजे असतात स्केलार आणि सेकंड वन वेक्टर. एक असतात स्केलार आणि दुसरे असतात वेक्टर. आता स्केलार म्हणजे काय, तर बघा स्केलार क्वांटिटी म्हणजे कोणत्या क्वांटिटी, स्केलार क्वांटिटी म्हणजे अशा फक्त त्याला काय असते, मॅग्निट्यूड. स्केलार क्वांटिटीला फक्त काय असते, ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. स्केलर क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असते, ज्याला कोणत्याच प्रकारची डायरेक्शन नसते. एक्झाम्पल काय स्केलर क्वांटिटीचं एक्झाम्पल बघा, मास. जे आपण kg मध्ये मेजर करतो त्याला फक्त मॅग्निट्यूड, डायरेक्शन आहे का, नाही. त्यानंतर दुसरं कोणती स्केलर क्वांटिटी, तर ती आहे टेम्परेचर. जे आपण डिग्री सेल्सिअसमध्ये, केल्विन्समध्ये किंवा वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये, वेगवेगळ्या पॅरामीटरमध्ये मेजर करतो ते टेम्परेचर. ही पण काय स्केलर क्वांटिटी. आणखी डिस्टन्स, जे आपण मेजर करतो मीटर्समध्ये. त्यानंतर स्पीड, जे आपण मेजर करतो मीटर पर सेकंडमध्ये, ETC. सर्वच्या सर्व ज्या काही क्वांटिटी आहे, सर्वच्या सर्व क्वांटिटीला फक्त काय मॅग्निट्यूड, डायरेक्शन आहे का. मग अशा फिजिकल क्वांटिटी यांना फक्त मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन नसते, त्यांना म्हणतो आपण स्केलर क्वांटिटी. सेकंड दुसऱ्या कोणते असतात, तर दुसरे आहेत बघा वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी म्हणजे कोणत्या, याला मॅग्निट्यूड पण आहे, याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतात. अशा फिजिकल क्वांटिटीच्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड तर आहेच आहे, पण सोबत काय आहे, डायरेक्शन. आणि सोबत काय करतात, अल्सो फॉलोज वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. म्हणजे जो पॅरलोग्राम लॉ आहे, तर पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत, ज्यांना मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे आणि सोबत पॅरलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन उभे करतात, त्या क्वांटिटीला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटीच्या एक्झाम्पल्समध्ये काय काय, तर वेक्टर क्वांटिटीच्या एक्झाम्पल्समध्ये त्यात बघा आपल्याकडे डिस्प्लेसमेंट. वेक्टर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे येते व्हेलॉसिटी. वेक्टर क्वांटिटी आपल्या सिलेबसमध्ये असते बघा फोर्स. वेक्टर क्वांटिटी आपल्याकडे हे बघा टॉर्क. वेक्टर क्वांटिटी आपल्याकडे बघा इलेक्ट्रिक फील्ड. वेक्टर क्वांटिटी आपल्याकडे ही मॅग्नेटिक फील्ड. वेक्टर क्वांटिटी आपल्याकडे बघा पॉइंटिंग वेक्टर. सर्व काय आहे वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल. आता वेक्टर क्वांटिटीचे, तर वेक्टर क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन बघा जॉमेट्रिकली वेक्टर क्वांटिटी आपण या पद्धतीने करतो. इथे असतो बघा स्टार्टिंग पॉईंट पासून एक स्ट्रेट लाईन ओढतो आपण आणि हा असतो एंडिंग पॉईंट. इथे वेक्टरचा हा जो आहे ए, या एला आपण म्हणतो स्टार्टिंग पॉईंट आणि हा जो असतो याला काय म्हणतात बी, हा असतो एंडिंग पॉईंट. मग हा जो ॲरो आहे, हा ॲरो डिनोट करतो आपल्याला वेक्टरची डायरेक्शन, की वेक्टर कुठे चालला आहे. आता हे झालं वेक्टरचं जॉमेट्रिक रिप्रेझेंटेशन. बघा ए पॉईंट इथं, ए पॉईंटचे कॉर्डिनेट जर का घेतले आपण x1 y1 z1 आणि बी पॉईंटचे कॉर्डिनेट घेतले x2 y2 z2, तर ए बी बार, वेक्टर ए बी बारचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर तो आपण लिहित असतो वेक्टर ए बी, त्याच्यावर असा ॲरो असतो, तो असतो बघा फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट, म्हणजे x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप प्लस
Z2 मायनस Z1 के कॅप. हे आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनी वेक्टर. मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनी वेक्टर हे आहे जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन. आता हा जो वेक्टर आहे या वेक्टरमध्ये आपण काय करतो, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. जसं ही वेक्टर ॲडिशन असेल, जशी वेक्टर जी काय असेल ॲडिशन. सपोज करू आपण आपल्याकडे एक वेक्टर असेल बघा ए बार, जो आपण डिनोट करू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप, आणि एक वेक्टर असेल बी बार जो असेल B1 आय कॅप B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. त्या दोन वेक्टरची आपल्याला काय करायची ॲडिशन. दोन वेक्टरची ॲडिशन आपण करतो सिम्पली ए बार प्लस बी बार. ॲडिशन करत असताना आय कॅप वाली कंपोनंट ॲड करायची. म्हणजे काय मिळेल तुम्हाला A1 प्लस B1 आय कॅप प्लस A2 प्लस B2 जे कॅप प्लस A3 प्लस B3 ठीक आहे. ॲडिशन करत असताना सेम म्हणजे आय कॅपचे टर्म ॲड करा, जे कॅपचे टर्म ॲड करा, के कॅपचे टर्म ॲड करा. आता यामध्ये तुम्हाला वाटत असेल आय कॅप जे कॅप म्हणजे काय आहे. तर हा जो आय कॅप कॉमा जे कॅप कॉमा के कॅप हे काय आहे, युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टर कुठे कुठे युनिट वेक्टर आहे ते अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग असणारे युनिट वेक्टर आहे. आय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग जे कॅप इज अलॉंग वाय ॲक्सिस, आणि के कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. आय जे के हे काय तर युनिट वेक्टर. आता कुठलाही एखादा जनरल वेक्टर जर आपल्याला दिलेला असेल ए कॅप किंवा ए बार, तर ह्या ए बार वेक्टरचं जनरल रिप्रेझेंटेशन असतं बघा मॉड ऑफ ए बार इंटू ए कॅप. त्यामध्ये हा आहे बघा वेक्टर, हा जो मॉड आहे हा मॉड डिनोट करतो मॅग्निट्यूड. तर ए वेक्टरचे काय डिनोट करतो मॅग्निट्यूड, आणि हा जो कॅप आहे ज्याच्यावर हा डिनोट करतो डायरेक्शन. म्हणजे कुठला एखादा वेक्टर, आता हे मॉड ए बार जो आहे त्या मॉड ए बारलाच आपण कधी कधी कसं डिनोट करतो बघा, वेक्टर ए बार इज इक्वल टू असं असतो सिम्पली ए इंटू ए कॅप. हा ए म्हणजेच काय आहे तर वेक्टर एची मॅग्निट्यूड आपण कधी कधी सिम्पली एने सुद्धा डिनोट करतो. तर हे आहे तुमचं जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ एनी वेक्टर. जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ एनी वेक्टर ही झाली वेक्टरची ॲडिशन. मग सर्व ॲडिशन जर आपण अशी केली, जर सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर काय करणार बघा, इथे जर का आपण ए बार मायनस बी बार केलं तर तुम्ही काय करणार, आय वाला टर्म सबस्ट्रॅक्ट करणार अगोदर ए मधून, म्हणजे A1 मायनस B1 आय कॅप प्लस A2 मायनस B2 जे कॅप प्लस A3 मायनस B3 के कॅप. हे काय झाली दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन. ॲड करत असताना सेम कंपोनंट ॲड करा, सबस्ट्रॅक्ट करत असताना सेम कंपोनंट एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करा. तर ही झाली ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स, ही झाली सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन नंतर आणखी आपण वेक्टरचं काय करू शकतो, तर आपण करू शकतो मल्टिप्लिकेशन. दोन वेक्टरचं काय करू शकतो, दोन वेक्टरचं आपण करू शकतो मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनमध्ये दोन टाईप आहे बघा. कोणतं, पहिलं मल्टिप्लिकेशन आहे स्केलार प्रोडक्ट, ज्याला आपण म्हणतो स्केलार प्रोडक्ट, आणि सेकंड मल्टिप्लिकेशन असतं वेक्टर प्रोडक्ट. आता स्केलार प्रोडक्ट सगळ्यात अगोदर काय बघू आपण, स्केलार प्रोडक्ट. तर यालाच कधी कधी डॉट प्रोडक्ट सुद्धा म्हणतात, दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. आता जनरली आपण अजून करू की आपल्याकडे जर का ए बार आणि बी बार हे असतील टू वेक्टर्स, ए बार आणि बी बार आपल्याला दोन वेक्टर दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट आहे, इथून या डायरेक्शन असेल वेक्टर ए बार, आणि इथून या डायरेक्शन असेल वेक्टर बी बार, आणि थिटा हा असेल ए बार आणि बी बार मधला अँगल. तर ए आणि बी या दोन वेक्टरचा आपण डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करतो, तर त्याला आपण डिनोट करत असतो ए बार डॉट बी बार. ए बार डॉट बी बार हा काय, तर ए आणि बी दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. त्याला आपण लिहित असतो बघा, फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड सेकंड वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. फर्स्ट वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू सेकंड वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू कॉस थिटा. आता थिटा जो आहे तिला काय आहे, तर थिटा हा आहे अँगल बिटवीन ए बार आणि बी बार, जो की ए बार आणि बी बार मधला असतो मिनिमम अँगल. आता इथे हा थिटा आहे, हा दुसरा पण अँगल असू शकतो ए आणि बी मधला थिटा 2, पण थिटा 2 हा कसा आहे थिटापेक्षा मोठा आहे, म्हणून आपण ए आणि बी दोन वेक्टरला अँगल कोणता घेणार, जो मिनिमम वाला अँगल आहे तो घेणार. जो मिनिमम वाला अँगल आहे आपण काय करणार, स्केलर प्रोडक्टमध्ये तोच अँगल घेणार. आता बघा ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू जर ए बी कॉस थिटा मिळते, तर यालाच आपण बी डॉट ए लिहू शकतो.
ऑब्वियसली मग स्केलर प्रोडक्टच्या काही प्रॉपर्टीज आहे कोणकोणत्या तर बघा, जर आपण दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट केला की ए बार डॉट बी बार, तर तो आपल्याला बी बार डॉट ए बारच्या इक्वलच मिळतो. म्हणजेच दोन्हीची व्हॅल्यू तुम्हाला सिम्पली ए बी कॉस थिटाच मिळेल. दोन्हीची व्हॅल्यू काय मिळेल ए बी कॉस थिटा. म्हणजेच काय तर स्केलर प्रोडक्ट तुम्ही ए डॉट बी करा किंवा बी डॉट ए करा, काही फरक पडेल का नाही. दुसरं, जर का वेक्टर ए बार आणि बी बार पॅरलल असतील तर ए बार आणि बी बार वेक्टर पॅरलल म्हणजेच काय, दोन वेक्टरमध्ये असणारा अँगल काय असेल 0 डिग्री. तर सगळ्यांना माहिती आहे कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, मग कॉस 0 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय तर दोन वेक्टर पॅरलल असेल तर तुम्हाला ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू काय मिळेल, तर ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू मिळेल सिम्पली ए बी. दोन वेक्टर जर पॅरलल असतील तर ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू सिम्पली मिळेल ए बी. दुसरं, जर का ए बार आणि बी बार परपेंडिक्युलर असतील म्हणजेच काय त्याची व्हॅल्यू 90 डिग्री, तर कॉस 90 किती असतो, तर कॉस 90 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. म्हणजे दोन वेक्टर जर का परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय मिळतो 0 मिळतो. दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय मिळतो 0 मिळतो. याच्यात काही 2-3 प्रॉपर्टीज कोणाच्या स्केलर प्रोडक्टच्या. 4 नंबरची, जर आपल्याला ए बार दिला असेल a1 i कॅप प्लस e2 j कॅप प्लस e3 k कॅप आणि बी बार दिला असेल b1 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप, तर मग या कंडिशनमध्ये आपण ए बार डॉट बी बार कशा पद्धतीने काढतो, तर बघा आय कॅप टर्मचं मल्टिप्लिकेशन, आणि तो मिळेल a1 प्लस b1, a1 इंटू b1, नंतर जे कॅप कॅपचं मल्टिप्लिकेशन a2 इंटू b2 प्लस के कॅपचं मल्टिप्लिकेशन a3 इंटू b3. जर दोन वेक्टर तुम्हाला असे कंपोनंट फॉर्मॅटमध्ये दिले असेल तर ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू कशी मिळते, सिम्पली आय वाले कंपोनंट ॲड करायचे, आय वाल्या कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन प्लस जे वाल्या कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन प्लस के वाल्या कंपोनंटचं मल्टिप्लिकेशन. रिझन काय तर आय डॉट आयची व्हॅल्यू जे डॉट जेची व्हॅल्यू किंवा के डॉट केची व्हॅल्यू 1 मिळते आणि आय डॉट जे असेल किंवा आय डॉट के असेल यांची व्हॅल्यू मिळते आपल्याला 0. आय डॉट म्हणजे आय जे जे के टर्मचं मल्टिप्लिकेशन 1 मिळतं आणि बाकी अदर सगळे कॉम्बिनेशन जे त्यांची व्हॅल्यू काय मिळते 0. म्हणजे जर आपल्याला ए आणि बी कंपोनंट फॉर्मॅटमध्ये दिले असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट कसा काढायचा, तर ए वन म्हणजे आय वाल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन प्लस जे वाल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन प्लस के वाल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांना काय करायचं ॲड करायचं, त्यांना काय करायचं ॲड. आता भरपूर वेळा बघा तुम्हाला काय विचारतात, प्रोजेक्शन विचारतात. फॉर एक्झाम्पल आता 4 नंबर दिला नाही 5 नंबरच्या प्रॉपर्टी. जर समजा तुमच्याकडे काय असेल, इकडे एखादं वेक्टर दिलेलं असेल ए बार आणि हा इकडे वेक्टर असेल बी बार आणि ह्या दोन्ही मधला अँगल असेल थिटा. तर हा बीचा जर प्रोजेक्शन आपल्याला ए वर कडे असेल काय, प्रोजेक्शन ऑफ बी बार अलॉंग ए, बी बार वेक्टरचं अलॉंग ए जर प्रोजेक्शन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो, बी बार डॉट ए कॅप आणि त्याची व्हॅल्यू मिळते तुम्हाला सिम्पली बी कॉस थिटा. म्हणजे जर तुम्ही बी कॉस थिटा काढला तर तुम्हाला काय मिळेल बी बारची अलॉंग प्रोजेक्शन, आणि जर तुम्ही ए बार डॉट बी कॅप म्हणजेच ए कॉस थिटा जर काढला तर ते मिळेल तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ ए बार अलॉंग बी. म्हणजेच काय याला काय म्हणतात की बीचा इन द डायरेक्शन ऑफ ए जो कंपोनंट आपण काढतो हा, तर या कंपोनंटची व्हॅल्यू असते बी कॉस थिटा आणि एचा जर इकडे कंपोनंट काढला तर त्याची व्हॅल्यू मिळते ए कॉस थिटा. ए कॉस थिटा आणि बी कॉस थिटा. प्रोजेक्शन म्हणजे काय, ही असते तुमची सावलीसारखा. तुम्ही जरी ते टॉर्च लावली ह्या एची या बी वेक्टरची एच्या डायरेक्शनने किती सावली पडेल त्याला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ बी अलॉंग ए. सिमिलरली तुम्ही जर इकडून टॉर्च लावली तर एची इकडे किती सावली पडेल त्याला म्हणतात प्रोजेक्शन ऑफ ए अलॉंग बी. तो काढतो आपण त्या कंपोनंट आणि कॉस थिटा. त्यामुळे थिटा काय असतो, दोन वेक्टर्समधला अँगल असतो. तर या सर्व गोष्टी कशाशी रिलेटेड, तर ह्या सर्व गोष्टी रिलेटेड आहेत विथ डॉट प्रोडक्ट. आता तुम्ही म्हणता डॉट प्रोडक्टचे ॲप्लिकेशन्स कुठे आहे, तर बघा डॉट प्रोडक्टचे ॲप्लिकेशन कुठे आहे, तर आपण ज्यावेळेस वर्क डन काढतो, वर्क म्हणजे काय असतं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीचा डॉट प्रोडक्ट, तर तिथे आपल्याला डॉट प्रोडक्टचे त्या प्रॉपर्टीज यूज कराव्या लागतात. तिथे आपण क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तुम्ही शिकले असताना किंवा क्लासिकल मेकॅनिक्समध्ये सुरू जर असेल तर तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपण वर्क डन कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यावा लागतो. कोणाकोणाचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा दोन्हीचा डॉट प्रोडक्ट जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळते
वर्क डन मिळते. मग त्यानुसार फोर्स अँड डिस्प्लेसमेंट जर पॅरल असेल तर वर्क पॉझिटिव्ह, अँटी पॅरल असेल तर निगेटिव्ह, परपेंडिक्युलर असेल तर 0. हे सर्व प्रॉपर्टी आपण काय करतो तर डॉट प्रोडक्टच्या टर्म्समध्ये ते यूज करत असतो. कुठे ज्यावेळेस आपण वर्क डन काढतो तेव्हा. मग काय ते सर्व प्रॉपर्टी आहेत कोणाच्या डॉट प्रोडक्टच्या. त्यानंतर आणखी काय, जर का तुमच्याकडे ए वेक्टर असेल आणि ए वेक्टरचा ए सोबत जर डॉट प्रोडक्ट केला, फॉर एक्झाम्पल वेक्टर ए बार डॉट वेक्टर ए बार, याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते सिम्पली ए स्क्वेअर. वेक्टर ए बार डॉट वेक्टर ए बार याची व्हॅल्यू काय मिळते सिम्पली ए स्क्वेअर. ए बार डॉट ए बारची व्हॅल्यू काय मिळते ए स्क्वेअर. कारण तुम्ही काय करणार, ए आणि एचा अँगल काय असेल 0, कॉस 0ची व्हॅल्यू म्हणून ए आणि ए बार डॉट ए बार काय मिळतो ए स्क्वेअर. ए बार डॉट ए बार ए स्क्वेअर. तर ह्याचे ते डॉट प्रोडक्टच्या काही प्रॉपर्टीज, जनरल प्रॉपर्टी तुम्ही काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या. आता मी फारसं वेक्टरच्या खूप डिटेलमध्ये जाणार नाही का, कारण की हा जर पेपर शिकवायचा म्हटलं तर वेक्टरवाला तर फार इच्छा आहे. त्यामुळे आपण त्यात एक जनरल इन्फॉर्मेशन घेतोय. दुसरं मल्टिप्लिकेशन असतं ज्याला आपण काय म्हणतो वेक्टर प्रोडक्ट. दुसरा काय आहे वेक्टर प्रोडक्ट, किंवा यालाच काय म्हणतात, याचं दुसरं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. अगोदरच्याला आपण म्हणलं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट, सेकंड आहे वेक्टर प्रोडक्ट किंवा यालाच काय म्हणतात क्रॉस प्रोडक्ट. तर बघा, जर का आपल्याकडे ए बार आणि बी बार दोन वेक्टर जर का दिलेले असतील, ए बार आणि बी बार दोन वेक्टर जर का दिलेले असतील, तर ए बार डॉट बी बारचा क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा, तर तो आपण डिनोट करतो बघा ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस बी बार. त्याचं एक्सपान्शन कसं असतं, तर पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड इंटू साइन थिटा आणि एन कॅप. ए बार डॉट बी बार काय असतो ए बी साइन थिटा एन कॅप. त्यामध्ये एन कॅप जो वेक्टर असतो तो एन कॅप काय असतो, एन कॅप इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. तर क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट असतो तो रिझल्टंट या दोन्ही इंडिव्हिज्युअल वेक्टरला परपेंडिक्युलर असतो. फॉर एक्झाम्पल सपोज करा, जर समजा तुमचा वेक्टर आहे ए बार इकडे, इथून स्टार्ट झाला वेक्टर ए असेल इकडे आणि इकडे आहे वेक्टर बी, ह्या दोन्हीमध्ये अँगल आहे हा थिटा, या दोन्हीमध्ये काय अँगल थिटा. तर ए बार क्रॉस बी बार जो असेल तो ह्या एलाही परपेंडिक्युलर असेल, बीलाही परपेंडिक्युलर असेल. मग ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन तुम्हाला एक तर इकडे मिळते एन कॅप, किंवा ए बार क्रॉस बी बारची डायरेक्शन तुम्हाला खाली मिळेल मायनस एन कॅप. आता हा एन कॅप जो असेल जर तुम्ही यामध्ये काढला तर हा एन कॅप आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट किंवा हा एन कॅप आणि ए बारचा डॉट प्रोडक्ट असतो 0. का 0? कारण एन कॅप इज परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर आपल्याला माहिती परपेंडिक्युलर वेक्टर डॉट प्रोडक्ट काय असतो 0 असतो. आणि क्रॉस प्रोडक्टचा जो रिझल्टंट असतो तो दोन्ही इंडिव्हिज्युअल वेक्टरला काय परपेंडिक्युलर. म्हणजे या एन कॅपचा ए सोबत डॉट प्रोडक्ट 0, एन कॅपचा बी सोबत डॉट प्रोडक्ट काय असतो 0 असतो. एन कॅपचा बी सोबत डॉट प्रोडक्ट काय 0. मग जर का तुम्हाला वेक्टर कंपोनंट फॉर्मॅटमध्ये दिले असेल, ही झाली याची डेफिनेशन कोणाची क्रॉस प्रोडक्टची, की दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट कसा काढायचा. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काढण्याचा हा जनरल फॉर्म्युला. जर आता तुम्हाला काय असेल क्रॉस प्रोडक्ट जर काढायचा असेल, समजा ए बार वेक्टर दिलेला असेल तुम्हाला ए1 आय कॅप प्लस E2 जे कॅप प्लस E3 के कॅप, आणि दुसरा वेक्टर दिलेला असेल बी बार इज इक्वल टू B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. मग जर तुम्हाला ए बार क्रॉस बी बार काढायचा असेल तर तो आपण कॅल्क्युलेट करतो डिटर्मिनंट. पहिल्या रोमध्ये लिहायचं आय कॅप जे कॅप के कॅप. पहिल्या रोमध्ये एचे कंपोनंट काय A1 A2 A3. तिसऱ्या रोमध्ये बीचे कंपोनंट काय आहे B1 B2 B3. आता मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये तुम्ही हे कंपोनंट कसे सॉल्व्ह करायचे, डिटर्मिनंट 3/3 कसा सॉल्व्ह करायचा हे शिकलेले आहे. दोन्ही बघा, डिटर्मिनंटला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल, परत एक वेक्टरच मिळेल. तो कसा असेल बघा, तो मिळेल तुम्हाला ब्रॅकेटमध्ये. मी एक कंपोनंट काढून दाखवतो आयचा कंपोनंट कसा काढायचा, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच A2 B3 मायनस B2 A3 इंटू आय कॅप प्लस बाकी कंपोनंट तुम्ही इथे लिहून घ्यायचे. म्हणजे बघा दोन्हीच्या क्रॉस प्रोडक्टला सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला क्वांटिटी कशी मिळते, वेक्टर क्वांटिटी मिळते. आणि तो वेक्टर जो मिळतो त्या इंडिव्हिज्युअल ए आणि बी दोन्ही वेक्टरला कसा असतो परपेंडिक्युलर असतो. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी की ए बार क्रॉस बी बारला तुम्ही बी बार क्रॉस ए बारच्या सारखं लिहू शकत नाही. का? कारण ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बारची डायरेक्शन कशी असते वेगळी असते. 3 नंबरची प्रॉपर्टी काय, ए बार क्रॉस बी बार तुम्ही बी बार क्रॉस ए बार करू शकत नाही, पण त्याची व्हॅल्यू असते मायनस बी बार क्रॉस ए बार. याच्यावरूनच तुम्ही ती क्वांटिटी जर इकडे घेतली तर काय मिळेल तुम्हाला, तर ए बार क्रॉस बी बार प्लस
बी बार क्रॉस ए बार इज इक्वल टू 0. आणि सेट एक्झाममध्ये ही क्वांटिटी तुम्हाला आवर्जून विचारतात ए बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस ए बार काय मिळतो. तर ए बार क्रॉस बी बार सोबत जर का बी बार क्रॉस ए बार ॲड केला तर दोन्हीची व्हॅल्यू काय मिळते 0 मिळते. 4 नंबरची प्रॉपर्टी. जर का थिटा काय असेल 0 असेल, थिटा काय असेल 0 डिग्री, म्हणजेच काय तर ए बार आणि बी बार कशा असतील पॅरलल. तर साइन 0ची व्हॅल्यू किती असते साइन थिटा इज इक्वल टू साइन 0 इज इक्वल टू 0. मग या केसमध्ये ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू असते 0. दोन पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट 0 आहे आणि दोन परपेंडिक्युलर वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. इथे पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट काय आहे 0. त्यानंतर जर दोन वेक्टरमधला अँगल असेल बघा 90 डिग्री, म्हणजेच काय तर ए बार आणि बी बार कशा असतील परपेंडिक्युलर. तर साइन थिटा इज इक्वल टू साइन 90 इज इक्वल टू 1. आणि या केसमध्ये तुम्हाला ए बार क्रॉस बी बार सिम्पली मिळतो ए बी इंटू एन कॅप. ए बी इंटू एन कॅप. दोन वेक्टर जर का परपेंडिक्युलर असतील तर त्यांची मॅग्निट्यूड मॅक्सिमम असते आणि पॅरलल असतील तर त्यांची मॅग्निट्यूड काय असते 0 असते. त्यांची मॅग्निट्यूड काय असते 0. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा क्रॉस प्रोडक्ट नेमका कुठे यूज करायचा. ज्यावेळेस तुम्ही टॉर्क करता बघा क्लासिकल मेकॅनिक्समध्ये, तर टॉर्क कसा करतो आपण, तर टॉर्क आपण कॅल्क्युलेट करत असतो आर बार क्रॉस एफ बार. तर इथे आपल्याला वेक्टर यूज करावासा लागतो. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करतो व्ही बार इज इक्वल टू आर बार क्रॉस ओमेगा बार. ई इज इक्वल टू आर ओमेगा असतो का नाही. व्ही बार इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. तर हा जो आणि ही जी येते दोन्ही काय आहे तर क्रॉस प्रोडक्टचे काही ॲप्लिकेशन्स आहे जे तुम्ही सिलेबसमध्ये यूज करता क्लासिकल मेकॅनिक्सच्या. आणि पॉइंटिंग वेक्टर बघा एस इज इक्वल, हा पॉइंटिंग वेक्टर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये काढणार आहे. त्याची व्हॅल्यू असते 1/μ0 ई बार क्रॉस बी बार. म्हणजे पॉइंटिंग वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फील्डला काय असतो पॉइंटिंग वेक्टर परपेंडिक्युलर असतो. तर हे जे इथे काही क्रॉस प्रोडक्टचे काही काय ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर आता हे झालं दोन वेक्टरचे मल्टिप्लिकेशन डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट नाही. जर का आपल्याकडे 3 वेक्टर असेल तर 3 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपण कॅल्क्युलेट करतो बघा स्केलर ट्रिपल प्रोडक्टने. एक क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करतो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. सपोज करू आपण जर का आपल्याकडे ए बार बी बार आणि सी बार 3 वेक्टर्स असतील, बी बार सी बार 3 वेक्टर असतील, त्याचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आपण कॅल्क्युलेट करतो बघा. त्याला आपण लिहित असतो ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. यालाच कधी कधी असं बॉक्समध्ये सुद्धा नोट केलं जातो. बॉक्स प्रोडक्ट सुद्धा म्हणजे त्याला इथे आपण लिहितो ए बार कॉमा बी बार कॉमा सी बार. आणि याचं एक्सपान्शन असतं बघा डिटर्मिनंटमध्ये पहिल्या याच्यामध्ये पहिल्या वेक्टरचे कंपोनंट A1 A2 A3, दुसऱ्या रूममध्ये दुसऱ्या वेक्टरचे कंपोनंट B1 B2 B3 आणि तिसऱ्या रूममध्ये तिसऱ्याचे कंपोनंट C1 C2 C3. मग या डिटर्मिनंटला तुम्हाला नंतर सॉल्व करताच येतं. मग हा डिटर्मिनंट जर का तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळेल एक नंबर. जो नंबर तुम्ही पुट केला तुम्हाला काय मिळेल या ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू. यालाच काय म्हणतात स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किंवा याला काय म्हणतात बॉक्स प्रोडक्ट. याला काय म्हणतात बॉक्स प्रोडक्ट. आता बॉक्स प्रोडक्टची काही प्रॉपर्टीज आहे काय, जर तुम्ही ए बार डॉट बी बार क्रॉस सी बारमध्ये डॉट आणि क्रॉसची साईन जर इंटरचेंज केली काही फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही काय असं जर लिहिलं ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार तरी तुम्हाला मिळणारी व्हॅल्यू सेम असते. डॉट आणि क्रॉस प्रोडक्टचे कशाही स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू इंटरचेंजेबल आहे. दुसरी प्रॉपर्टी की तुम्ही बॉक्स प्रोडक्टमध्ये ए बार बी बार सी बारला बॉक्स प्रोडक्ट ऑफ बी बार सी बार ए बार असे लिहिलं तरी व्हॅल्यू 30 मिळते. यालाच बॉक्स प्रोडक्टमध्ये सी बार ए बार बी बार लिहिलं तरी फरक पडत नाही. म्हणजे काय बघा सायक्लिकली आपण रोटेट जर केलं तर बॉक्स प्रोडक्टची व्हॅल्यू चेंज होत नाही. सायक्लिकली म्हणजे बघा अगोदर काय होतं ए इथे होतं, ए शेवटी पाठवला बी समोर घेतला सी समोर घेतला ही टर्म मिळाली. परत बी शेवटी पाठवला सी समोर घेतला ए समोर घेतला शेवटी ही टर्म मिळाली. म्हणजे सायक्लिक रोटेशन जर का असेल सायक्लिक रोटेशन जर का असेल तर डॉट प्रोडक्टमध्ये किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्टमध्ये व्हॅल्यू इंटरचेंज होत नाही. कशामध्ये सायक्लिक प्रोडक्ट जर का असेल तर. सायक्लिक जर का असेल म्हणजे ए बी सी ए सी बी ए बी सी बी सी ए सी ए बी सायक्लिक. पण तुम्ही जर का फक्त एकच टर्म इंटरचेंज केली तिसरी टर्म इंटरचेंज केली नाही तर मग यामध्ये फरक पडतो. फॉर एक्झाम्पल 3 नंबर जर का तुमच्याकडे असेल
ABC आणि त्याला जर तुम्ही फक्त असं केलं ACB म्हणजे ए जसं तसा ठेवला बघ, ए जसं तसा ठेवला आणि बी आणि सी इंटरचेंज केला तर मग याला तुम्हाला इथे मायनसने मल्टिप्लाय करावं लागतं. कशाने मल्टिप्लाय करावं लागतं? मायनस. या काही प्रॉपर्टीज आहेत स्केलर ट्रिपल प्रोडक्टच्या. आता मी तुम्हाला बघा खूप डिटेलमध्ये इलॅबोरेट करून सांगत नाही का, कारण हे जर तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवायचं हे तुमच्या मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये मे बी झालं असेल तर होणार असेल. कारण हा जो पार्ट आहे हा सर्व पार्ट कशाचा आहे तर मॅथमॅटिकल फिजिक्सचा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये या पार्टचा फारसा उपयोग होत नाही, पण कुठे कुठे येतोय. पण तुम्हाला इथे सांगायच्या अगोदर थोड्याफार गोष्टी अगोदर क्लिअर केल्या तर काय होतं, थोडंसं इझी जाईल. म्हणून मी तुम्हाला इथे सांगतोय. तुम्ही जास्त एक्सपेक्ट करू नका. ह्यावाला जो पार्ट मी तुम्हाला लिहून देतो फक्त एवढं लक्षात जरी ठेवलं तरी आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये किंवा इलेक्ट्रोडायनॅमिकच्या पेपरमध्ये तुमच्या ज्या काही टर्मिनॉलॉजी समोर येणार ते टर्मिनॉलॉजी तुमच्या क्लिअर होऊन जातील. बघा नेक्स्ट आहे लास्टचा, ज्याला आपण म्हणतो व्हेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट 3 वेक्टरचा. जर का आपल्याकडे ए बार कॉमा बी बार सी बार हे जर का 3 वेक्टर असतील, ए बार बी बार सी बार 3 वेक्टर असतील, याचा क्रॉस प्रोडक्ट कसा काढतो आपण, तर क्रॉस प्रोडक्ट असतो बघा ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. आणि याचं एक्सपान्शन कसं आहे बघा, याचं एक्सपान्शन असं बघा, याला आपण म्हणू 1, याला म्हणू 2, याला म्हणू 3. तर 1 क्रॉस 2 क्रॉस 3 याला आपण लिहिलं असतो ए डॉट सी बी मायनस ए डॉट बी सी. म्हणजे 1 2 3 ला आपण लिहित असतो 1 3 2 मायनस 1 2 3. ही काही एक शॉर्ट ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. तुम्ही या व्यतिरिक्त आणखी जर दुसरी काही ट्रिक असेल तर तुम्ही त्याने लक्षात ठेवू शकता, नो मॅटर. पण ही कशी एक शॉर्टकट ट्रिक आहे. ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बारला 1 2 3 असं जर डिनोट केलं तर त्याला तुम्ही 1 3 2 मायनस 1 2 3 असं डिनोट करू शकता. तर ह्याच्यात काय या सर्व बेसिक गोष्टी रिलेटेड विथ वेक्टर्स. वेक्टर असेल त्यांची ॲडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कशी करायची. बघा एक जनरल गोष्ट राहिली कोणती, जर तुमच्याकडे वेक्टर असेल ए इज इक्वल टू A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. मग जर तुम्हाला वेक्टरचा मॅग्निट्यूड काढायचा असेल मॉड ए किंवा सिम्पली ए जर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार बघा, पहिल्या कंपोनंटचा स्क्वेअर, दुसऱ्या कंपोनंटचा स्क्वेअर प्लस तिसऱ्या कंपोनंटचा स्क्वेअर. तिन्ही कंपोनंट जे आय सोबत असणारा, जे सोबत असणारा, के सोबत असणारा त्यांची स्क्वेअर करायची आणि त्या स्क्वेअरची ॲडिशन करून त्याचं काय करतं स्क्वेअर रूट. ही तुम्हाला मिळेल मॅग्निट्यूड. हे काय मिळेल त्या वेक्टरची, तर ही मिळेल त्या वेक्टरची मॅग्निट्यूड. आणि जर तुम्हाला ए कॅप काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, ह्या वेक्टर एला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करणार. बघा आपल्याकडे काय वेक्टर ए, तर तो आहे बघा A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. त्याला या रूटने डिवाइड करायचं. खाली काय मिळेल मग तुम्हाला A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर. आणि खाली त्यांचा काय आहे, तर खाली त्याचा आहे बघा स्क्वेअर रूट. खाली या सर्व क्वांटिटीचा काय आहे, या सर्व क्वांटिटीचा स्क्वेअर रूट. तर या पद्धतीने तुम्ही त्या वेक्टर ईची डायरेक्शनसुद्धा काढू शकता. त्या वेक्टरची काय करू शकता, डायरेक्शनसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. तर ही जी होती जनरल इन्फॉर्मेशन होती अबाउट वेक्टर्स. तर वेक्टर्स काय, वेक्टरच्या प्रॉपर्टीज काय, तर मी तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला आणखी डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर तुम्ही डेव्हिड ग्रिफिथचे तो बुक डेव्हिड ग्रिफिथ या बुकला रेफर करू शकता, किंवा दुसरं जे आहे HK दास या बुकला रेफर करू शकता, किंवा BSCचं कॅल्क्युलसचं बुक वेक्टर कॅल्क्युलस. BSC म्हणजे तुम्ही नो मॅटर महाराष्ट्रामधल्या कुठल्या स्टेटमधून BSC कंप्लीट केली, त्या BSCचं जे मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये वेक्टर कॅल्क्युलसचं जे बुक असेल ते सुद्धा रेफर करू शकता वेक्टर सेक्शनसाठी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीसाठी मी तर तुम्हाला सजेस्ट करेल बुक वाचू नका. आणि एखाद्याला खूप इच्छा असेल तर डेव्हिड ग्रिफिथचं बुक इज वन ऑफ द बेस्ट. त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीसाठी खूप चांगलं पुस्तक मार्केटमध्ये कुठलंच अवेलेबल नाही. खूप व्यवस्थित बुक आहे डेव्हिड ग्रिफिथवाला. डेव्हिड जे ग्रिफिथ आहे ते DJ ग्रिफिथ नाव आहे ऑथरचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी पिअर्सन पब्लिकेशनचं. त्याची गुगलवर सर्च केलं तर PDF सुद्धा मिळून जाईल. कोणाकडे जर सॉलिड कॉपी असेल प्रिंट आउट फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. खूप वन ऑफ द बेस्ट बुक आहे. कशासाठी, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीच्या पेपरसाठी. त्या व्यतिरिक्त बाकी मला तर वाटत नाही मार्केटमध्ये दुसरं एखादं बुक व्यवस्थित अवेलेबल असेल. त्यानंतर बघा आता आपल्याला आज नवीन सेक्शन बघायचा आहे, तो म्हणजे कर्व लिनियर कोऑर्डिनेट सिस्टम, किंवा याला आपण डायरेक्टली काय म्हणतो, कोऑर्डिनेट सिस्टम. आता सर्वांनी लहानपणापासून कोऑर्डिनेट सिस्टम ऐकलेलं असेल. कोणकोणत्या कोऑर्डिनेट सिस्टम आहेत बघा, सगळ्यांना माहीत असेल. एक असते बघा कार्टेशियन, एक असते कार्टेशियन
सिस्टीम. सेकंड असते स्पेरिकल सिस्टीम. स्पेरिकल पोलर. पहिली आहे कार्टेशियन सिस्टीम, सेकंड आहे स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, थर्ड आहे बघा सिलेंड्रिकल. सिलेंड्रिकल सिस्टीम आणि 4 नंबरची त्याला आपण म्हणू पोलर. पोलर सिस्टीम. आपल्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये या सर्व सिस्टीम महत्त्वाच्या. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असेल, स्पेरिकल कोऑर्डिनेट स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल, सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम असेल किंवा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम असेल. तर मी काय करतो, मला की एका कोऑर्डिनेट सिस्टीमबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सफिशियंट आहे तेवढी इन्फॉर्मेशन सांगतो. बाकी याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये कुठं बघू शकता, ग्रिफिथच्या बुकमध्ये. पण शक्यतो मी जेवढी इन्फॉर्मेशन सांगेल तेवढी तुमच्यासाठी सफिशियंट असेल. पण त्याही व्यतिरिक्त कोणी जर क्युरियस असेलच की नाही मला या सिस्टीमबद्दल आणखी डिटेलमध्ये शिकायचं आहे, काय आहे, कशा आहे, कशाने, कसं नेमकं व्हिज्युअलायझेशन असतं, काय नाही, तर तुम्ही त्यासाठी ग्रिफिथचं बुक रेफर करू शकता, डेव्हिड ग्रिफिथ. बरं, त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन सिस्टीम. आता सर्वांना माहिती कार्टेशियन सिस्टीम म्हटल्यानंतर काय, तर कार्टेशियन सिस्टीम म्हटल्यानंतर तुमच्याकडे असते XYZ ॲक्सिस. कार्टेशियन सिस्टीममध्ये काय आहे तर XYZ ॲक्सिस. कार्टेशियन सिस्टीममध्ये किती ॲक्सिस असतात, 3, X, Y आणि Z. आणि तुम्हाला ही माहीत असेल की कार्टेशियन सिस्टीममध्ये असणारे X, Y आणि Z सगळे कसे असतात, ऑल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. 3च्या 3 ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असते. म्हणजे तुम्ही x.y घेतला, x.z घेतला, y.z घेतला, सर्वांची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे 3 ॲक्सिस कशी, तर 3 ॲक्सिस हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. 3 ॲक्सिस कशी एकमेकांना परपेंडिक्युलर. फॉर एक्झाम्पल इकडे जर का असेल x ॲक्सिस तर y ॲक्सिस याला परपेंडिक्युलर असेल, z ॲक्सिस या दोन्हीला परपेंडिक्युलर असेल. ते कसे असतात, सायक्लिकली. म्हणजे x नंतर इकडे y आणि इकडे z. तुम्ही x नंतर इथे z इथे y लिहू शकत नाही, कारण कशी राईट हँडेड. म्हणजे तुम्हाला कसं जावं लागतं, अँटी क्लॉकवाईज. कसं जावं लागतं, अँटी क्लॉकवाईज. x टू y, y टू z. इथे x असेल तर इथे y, इथे y असेल तर इथे z. इथे x असेल तर y, y असेल तर z. हे कसे राईट हँडेड कोऑर्डिनेट सिस्टीम. लेफ्ट हँडेड म्हणजे इकडे x असेल तर इकडे y, x y z. ही लेफ्ट हँडेड म्हणजे, पण ही कशी राईट हँडेड. म्हणजे तुम्ही कसं दिलं x टू y, y टू z, z टू x. ही कशी आहे मग राईट हँडेड सिस्टीम. आणि आपण आपल्या सिलेबसमध्ये जी सिस्टीम यूज करणार ती कोणती, राईट हँडेड कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता सर्वांना माहिती आहे, आता हा जो पॉईंट आहे याला काय म्हणतो आपण, ओरिजिन. याचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 0. याचे कोऑर्डिनेट काय असतात, 0 0 0. इथे जर एखादा पॉईंट असेल P, ज्याचे कोऑर्डिनेट असेल x y z, मग O आणि P पर्यंत जॉईन करणारा हा जो वेक्टर आहे याला आपण डिनोट करतो वेक्टर OP बार. वेक्टर OP बार. याचे कोऑर्डिनेट काय मिळतात बघा तुम्हाला, फायनल कोऑर्डिनेट मायनस इनिशियल कोऑर्डिनेट इंटू i कॅप प्लस फायनल कोऑर्डिनेट मायनस इनिशियल कोऑर्डिनेट इंटू j कॅप प्लस फायनल कोऑर्डिनेट मायनस इनिशियल कोऑर्डिनेट इंटू के कॅप. म्हणजेच तुम्हाला वेक्टर OP बार मिळतो xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप. या ही जनरल वेक्टर रिप्रेझेंटेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. मग यामध्ये i कॅप कॉमा j कॅप के कॅप किंवा x कॅप y कॅप z कॅप हे काय आहेत तर युनिट वेक्टर आहेत. युनिट वेक्टर ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. XYZ ॲक्सिसच्या अलॉंग असणारे काय आहेत, युनिट वेक्टर. म्हणजे कुठला एखादा वेक्टर जर का असेल तर आपल्याला युनिट वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन्समध्येच काय करावं लागतो, लिहावं लागतो. कुठल्याही युनिट वेक्टर कुठल्या एखाद्या जनरल वेक्टर या युनिट वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्येच आपल्याला काय करावं लागतो, रिप्रेझेंट करावं लागतो. आता सगळ्यांना माहिती आहे एक्स ॲक्सिस जो होते, एक्स ॲक्सिसची लिमिट काय, एक्सची लिमिट तर एक्सची व्हॅल्यू मायनस इन्फिनिटीपासून ते प्लस इन्फिनिटीपर्यंत कोणती असू शकते, वायची जी लिमिट आहे तर वायची व्हॅल्यू सुद्धा मायनस इन्फिनिटीपासून ते प्लस इन्फिनिटीपर्यंत कोणती असू शकते. आणि झेडची जी लिमिट आहे ती सुद्धा मायनस इन्फिनिटीपासून ती प्लस इन्फिनिटीपर्यंत कोणती असू शकतात. एक आहेत XYZ ॲक्सिसचे लिमिट्स आहेत. XYZ ॲक्सिसचे लिमिट. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं बघा आपल्याला लेंथ एलिमेंट आणि एरिया एलिमेंट. लेंथ एलिमेंट बघा 3 आहे. पहिला लेंथ एलिमेंट जर एक्स ॲक्सिसकडे असेल तर एक्स ॲक्सिसचा एलिमेंट आपण डिनोट करतो DLX वेक्टर DLX जो की असतो dx इंटू i कॅप
किंवा यालाच आपण लिहित असतो dx इंटू एक्स कॅप. हा जो असेल हा असेल लेंथ एलिमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस. दुसरा काय मिळेल dy हा मिळेल लेंथ एलिमेंट अलॉंग वाय ॲक्सिस जो असेल dy इंटू जे कॅप किंवा यालाच लिहित होतो मी dy इंटू वाय कॅप. हा असेल लेंथ एलिमेंट अलॉंग वाय ॲक्सिस. तिसरा लेंथ एलिमेंट आहे लेंथ एलिमेंट अलॉंग झेड ॲक्सिस जो आपण लिहित असतो dz इंटू के कॅप किंवा dz इंटू झेड कॅप. हे काय लेंथ एलिमेंट्स आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम मधले काय तर तिन्ही लेंथ एलिमेंट. त्यानंतर नेक्स्ट असतात बघा एरिया एलिमेंट. एरिया एलिमेंटमध्ये पहिला जर का आपल्याकडे एक्स ॲक्सिसच्या लॉंग एरिया असेल तर सरळ गोष्टी एक्स ॲक्सिसचा लॉंग एरिया म्हणजे ज्यामध्ये एक्सचा कोऑर्डिनेट येईल का नाही. तर यामध्ये काय असेल तर हा असेल तुमचा लेंथ एलिमेंट इन वाय डायरेक्शन क्रॉस लेंथ एलिमेंट इन झेड डायरेक्शन. दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर म्हणजे काय मिळेल आपल्याला तर हा मिळेल तुम्हाला dy वाय कॅप क्रॉस dz झेड कॅप म्हणजेच हा मिळेल तुम्हाला dy इंटू dz एक्स कॅप. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या लॉंग लेंथ एलिमेंट त्यामध्ये दुसऱ्या एक्स्ट्रा व्यतिरिक्त दुसऱ्या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन आणि एक्सचे डायरेक्शन. सिमिलर इव्हेंट तुम्हाला काय मिळेल एरिया एलिमेंट अलॉंग वाय ॲक्सिस तर तो तुम्हाला मिळेल dx dz वाय कॅप आणि एरिया एलिमेंट अलॉंग झेड ॲक्सिस तर तो तुम्हाला मिळेल dx इंटू dy झेड कॅप. dx इंटू dy झेड कॅप किंवा dx इंटू dy याला तुम्ही dx dz जे कॅप लिहू शकता. यालाच dx dy के कॅपही लिहू शकता. एक्स कॅप आहे म्हणजे हा एरिया एलिमेंट असेल इन एक्स डायरेक्शन. हा वाय कॅप आहे किंवा जे कॅप आहे म्हणून एरिया एलिमेंट इन वाय डायरेक्शन. के कॅप आहे म्हणून एरिया एलिमेंट इन झेड डायरेक्शन. हे जे सर्व जी आहेत सर्व एरिया एलिमेंट अप्लिकेबल असतात ओनली फॉर ओपन सरफेस. कोणासाठी अप्लिकेबल एरिया एलिमेंट ओपन सरफेस. याला एरिया एलिमेंट किंवा सरफेस एलिमेंट सुद्धा म्हणतात. एरिया एलिमेंट ऑर सरफेस एलिमेंट. त्यानंतरचा थर्ड वन आहे व्हॉल्यूम एलिमेंट. व्हॉल्यूम एलिमेंट काय नाही इझी. व्हॉल्यूम एलिमेंट असतो dv इज इक्वल टू सिम्पली dx dy dz. व्हॉल्यूम एलिमेंट एकदम इझी. व्हॉल्यूम एलिमेंट इज नथिंग बट dx dy अँड dz. व्हॉल्यूम एलिमेंट सोपा. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये तुम्ही एवढ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये कोणते ॲक्सिस असतात, त्यामध्ये कुठल्या जनरल वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, त्यामध्ये असणारे एक्स वाय झेडची लिमिट काय आहेत, लेंथ एलिमेंट कशी रिप्रेझेंट करायची कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये, ओपन सरफेसचे एरिया एलिमेंट कसे रिप्रेझेंट करायचे आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये असणारा व्हॉल्यूम एलिमेंट कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचा. तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. कोणाच्या रेफरन्समध्ये तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. कोणाच्या रेफरन्समधल्या तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टमच्या रेफरन्सच्या. त्यानंतर दुसरी आहे बघा कोऑर्डिनेट सिस्टम जे काही आपल्याकडे स्पेरिकल पोलार म्हणतो आपण त्याला. स्पेरिकल पोलार सिस्टम. स्पेरिकल पोलार सिस्टममध्ये आपल्याकडे बघा असतो आर थीटा आणि फाय. जशी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये आपल्याकडे एक्स वाय झेड एलिमेंट होते तसे स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट सिस्टममध्ये आपल्याकडे जे तीन ॲक्सिस असतील ते कोणकोणते असतील. एक्स असेल एक असेल बघा आर, दुसरा असेल थीटा आणि तिसरा असेल फाय. आर थीटा आणि फाय. आता आर थीटा आणि फाय आणि एक्स वाय झेड तिन्हीमध्ये रिलेशन असतं बघा. एक्स इज इक्वल टू असतो आर कॉस थीटा एक्स इज इक्वल टू असतो आर साइन थीटा कॉस पाय. फाय इज इक्वल टू असतो आर साइन थीटा साइन फाय आणि झेड इज इक्वल टू असतो आर कॉस थीटा. हे खूप महत्त्वाचे एक्स वाय झेड आणि आर थीटा फायचे लिमिट जे आहे एक्स वाय झेड आणि आर थीटा फायचे हे जे काही रिलेशन्स आहेत हे रिलेशन तुम्हाला फार महत्त्वाचे. एक्स वाय झेड आणि आर थीटा फाय म्हणजे स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टममध्ये एक्स कॅपच्या अलॉंग जो एलिमेंट असेल स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेटचा तो असेल आर साइन थीटा कॉस पाय, वायच्या अलॉंग आर साइन थीटा साइन पाय आणि झेडच्या अलॉंग आर कॉस थीटा. तीनला जर तुम्ही अल्टरनेटिव्हली सॉल्व्ह केलं, तीनला काय केलं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला मिळेल बघा एक्स स्क्वेअर. एक्सचे स्क्वेअर करायचं, वायच्या कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करायचं आणि झेडच्या कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करायचा तो तुम्हाला मिळेल आर स्क्वेअरच्या इक्वल. म्हणजे आरची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कसा करू शकतो तुम्ही तर सिम्पली एक्स स्क्वेअर प्लस
वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर जर केला तर तुम्हाला काय मिळेल, आर मिळून जाईल. तर काय मिळेल, आर मिळून जाईल. ओके. त्यानंतर जर तुम्हाला थिटा काढायचं असेल, काय काढायचं असेल, थिटा. मग थिटा कसा काढणार तुम्ही, तर थिटा काढणार तुम्ही सिम्पली थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स झेड अपॉन आर. आरची व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर थिटा काय मिळेल, थिटा इज इक्वल टू मिळेल सिम्पली कॉस इनवर्स झेड अपॉन रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जर फाय काढायचं असेल तर मग या दोन्ही एकमेकांना डिवाइड करायचं. मग काय मिळेल तुम्हाला, तो फाय इज इक्वल टू मिळेल टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. म्हणजे यावरून तुम्ही आर काढू शकता, या रिलेशनवरून थिटा काढू शकता आणि या रिलेशनवरून फाय काढू शकता. जर तुम्हाला एक्स वाय झेड दिलं असेल तर, किंवा आर थिटा फाय दिलं असेल तर त्यावरून तुम्ही एक्स वाय झेड काढू शकता. एक्स वाय झेड काय करू शकता, काढू शकता. जर आपल्याकडे बघा फुल स्पेअर असेल, स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, त्यामध्ये जर का फुल स्पेअर असेल तर आर जो आहे, आरचे लिमिट असतात फ्रॉम 0 टू आर. आरचे लिमिट असतात, सॉरी, फुल स्पेअरसाठी आरचे लिमिट 0 टू इन्फिनिटी. फुल स्क्वेअरसाठी थिटा जो आहे, तर फुल स्क्वेअरसाठी थिटाचे लिमिट असतात बघा 0 टू पाय. हे लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि फुल स्क्वेअरसाठी फायचे लिमिट असतात 0 टू फाय जो असतो, फायचे लिमिट असतात 0 टू 2 पाय. हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर बघा, या डिटेलमध्ये शिकवायचं म्हटल्यानंतर ना हे फिजिकली म्हणजे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर तुम्ही डेव्हिड पेजमध्ये पाहून घेऊ शकता, किंवा मी जेवढं काही सांगतो तेवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी खूप सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त बाकी खूप सारं वाचण्याची गरज तर नाही आहे, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. फुल स्क्वेअर जर का असेल तर फुल स्क्वेअरसाठी आरचे लिमिट असतात बघा 0 टू इन्फिनिटी, थिटा 0 टू पाय आणि फाय 0 टू 2 पाय. फाय का असतो 0 टू 2 पाय. जर का आपल्याकडे हाफ स्क्वेअर असेल, हा, पण हाफ कुठे असेल, अप्पर हेमिस्फिअर म्हणजे वरचा अर्धा पोर्शन जर का असेल, हाफ तर असेल, कोणता असेल, वरचा जर का असेल, तर मग या केसमध्ये आरचे लिमिट असतात बघा 0 टू इन्फिनिटी, थिटाचे असतात 0 टू पाय बाय 2 आणि फायचे असतात 0 टू 2 पाय. हाफ स्क्वेअर असेल कुठे असेल, लोअर हेमिस्फिअर. आता अप्पर हेमिस्फिअर म्हणजे काय, तर बघा आपल्याकडे जर का एक्स वाय झेड कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि यामध्ये हा वरचा जर का ह्या रिजनमध्ये हा एवढा हाफ स्क्वेअर जर का असेल तर मग त्याची लिमिट ही. परत हा जर का स्क्वेअर आपला खालच्या रिजनमध्ये असेल, हा कसा आहे, लोअर हेमिस्फिअर. हा काय झाला, अप्पर हेमिस्फिअर. हा झाला लोअर हेमिस्फिअर. ह्या लोअर हेमिस्फिअरसाठी लिमिट आहे बघा आरची लिमिट असेल 0 टू इन्फिनिटी, थिटाची लिमिट असेल पाय बाय 2 टू पाय आणि फायची लिमिट असेल 0 टू 2. आणि फुल स्क्वेअर, तर फुल स्क्वेअर म्हटल्यानंतर कसा असेल तो, फुल स्क्वेअर म्हटल्यानंतर सर्वांना माहिती होतं फुल स्क्वेअर या पद्धतीचा असेल. फुल स्क्वेअर कसा असेल, या पद्धतीचा. तुम्हाला काढून दाखवतो. हा असेल फुल स्क्वेअर, हा असेल अप्पर हेमिस्फिअरचा हाफ स्क्वेअर, हा असेल लोअर हेमिस्फिअरचा हाफ स्क्वेअर. आणि त्या प्रत्येक याच्यासाठी असणारी लिमिट इथे लिहिलेली आहे. आता यामध्ये जर का आपल्याला काय करायचं असेल, लेंथ एलिमेंट करायचं असेल, त्यामध्ये पण काय करायचे, लेंथ एलिमेंट. तर आर ॲक्सिसच्या अलॉंग लेंथ एलिमेंट काय मिळेल, लेंथ एलिमेंट अलॉंग ॲक ॲक्सिस किंवा लेंथ एलिमेंट अलॉंग आर डायरेक्शन. तर तो तुम्हाला सिम्पली मिळेल dr इंटू आर कॅप. सिम्पली मिळेल dr इंटू आर कॅप. जर थिटा डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट घ्यायचा असेल, लेंथ एलिमेंट अलॉंग थिटा डायरेक्शन, तर तो तुम्हाला मिळेल आर डी थिटा इंटू थिटा कॅप. थिटा डायरेक्शनचा लेंथ एलिमेंट मिळेल आर डी थिटा इंटू थिटा कॅप. तो जर का लेंथ एलिमेंट काढायचा असेल अलॉंग फाय डायरेक्शन, लेंथ एलिमेंट अलॉंग फाय डायरेक्शन, तर तो तुम्हाला मिळेल आर साइन थिटा डी फाय इंटू फाय कॅप. आर साइन थिटा डी फाय इंटू फाय कॅप हे असेल लेंथ एलिमेंट. जर का एरिया एलिमेंट काढायचे असेल तर
एरिया एलिमेंट करायचं असेल तर एरिया एलिमेंट अलॉंग आर ॲक्सिस, तर तो मिळेल तुम्हाला डी एस अलॉंग आर कॅप. तर तो मिळेल तुम्हाला डी एस अलॉंग आर कॅप. तर सिम्पली तो मिळेल आर स्क्वेअर साईन थिटा डी थिटा डी फाय इंटू आर कॅप. एरिया एलिमेंट अलॉंग थिटा डायरेक्शन, तर तो मिळेल तुम्हाला एरिया एलिमेंट अलॉंग थिटा डायरेक्शन तो मिळेल आर साईन थिटा डी आर डी फाय थिटा कॅप. आणि तो मिळेल अलॉंग फाय डायरेक्शनचा तो मिळेल तुम्हाला आर डी आर डी थिटा फाय आर डी आर डी थिटा फाय कॅप. आणि व्हॉल्यूम एलिमेंट तर एकदम इझी. व्हॉल्यूम एलिमेंट सिम्पली मिळेल तुम्हाला डी व्ही इज इक्वल टू आर स्क्वेअर साईन थिटा डी आर डी थिटा डी फाय. आर स्क्वेअर साईन थिटा डी आर डी थिटा डी फाय. ह्या मिळेल तुम्हाला व्हॉल्यूम एलिमेंट इन आर डायरेक्शन. व्हॉल्यूम एलिमेंट ऑफ स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टम. स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टमचा व्हॉल्यूम एलिमेंट. आता या व्यतिरिक्त जी काही आली आपली कोणती कोऑर्डिनेट सिस्टीम, एक सिलेंड्रिकल आणि दुसरी कोणती आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, ती दोन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यानंतर आपण वेक्टरमध्ये डायव्हर्जन्स काय असतो, कर्ल काय असतो, ग्रेडियंट काय असतो, त्यानंतर स्टोक्स थिरम्स काय आहे, गॉस डायव्हर्जन्स थिरम काय आहे ते थिरम, आणि एक छोटासा पॉईंट आहे डायरेक्ट डेल्टा फंक्शन. तो वाला काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. यामध्ये झालेल्या सर्व टर्मिनॉलॉजीज तुम्ही फक्त नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. सगळे तुम्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले म्हणून सुद्धा लिहून घेऊ शकता. कारण ह्यामध्ये कसं व्हेक्टरमध्ये शिकवण्यासाठी खूप सारे, पण आपला हा इलेक्ट्रोडायनॅमिक्सचा पार्ट नाही आहे. हा ॲक्च्युअलमध्ये मॅथमॅटिकल एम एम पीमध्ये तुमचं हे कवर झालेलं पाहिजे असतं. मे बी झालं आहे की नाही माहीत नाही, पण झाले जर असेल तरी तुम्ही लिहू शकता. नसून झालं तरी तुम्ही एक सिम्पली अंडरस्टँडिंग पर्पजसाठी तुम्ही एवढा पार्ट काय करू शकता, अंडरस्टँड करून घेऊ शकता. एकदा नाही समजलं व्हिडिओ परत बघा. आणि तसंही हा पार्ट कसा आहे खूप डिटेलमध्ये शिकवला तरच कळतो. एवढा इझिली तुम्हाला काय फॉर्म्युला डी एल आर कसा आला, हा थिटा कसा आला, फाय कसा आला, हे तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलावरून कळणार आहे का नाही. त्यासाठी तुम्ही ग्रिफिथचं बुक रेफर करू शकता. ग्रिफिथचं बुक वेळोवेळी काय सांगते, कारण हे एकमेव बेस्ट बुक आहे. मी सुद्धा ज्यामधून तुम्हाला शिकवते ते यामधूनच शिकवते. ओके, आता बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.